आजकाल महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतात की अनएम्प्लॉयमेंट हा खूप मोठा प्रश्न बनतो. अनएम्प्लॉयमेंटपेक्षा सर लोकांकडे स्किल नाही आहेत. तर पूर्णच महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्यातला नक्की कुठला गुण तुम्हाला इन्स्पायर करतो? त्यांनी आपल्या सोबतच्या लोकांनाही मोठं केलं, वेळच्या वेळी त्यांना वेगळी पद्धत देऊन त्यांना मोठं केलं. माझाही तोच थॉट असतो की माझ्यासोबतचे एम्प्लॉय किंवा माझ्यासोबत जे काम करतात ते माझ्यासोबत ग्रोथ झाली पाहिजे. मित्र ही माझी सर ॲसेट आहे. म्हणजे माझ्या मित्रांच्या विल पॉवरवरती मी उभा राहिले. तर बिझनेसमध्ये सिस्टम असणं किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? आता राजांच्या काळात त्याला 12 बलुतेदार म्हणायचे. बरोबर. सिस्टीम जी होती राजांची ती 12 बलुतेदारवर चालायची पूर्ण. तशी सिस्टीम आपल्या कंपनीत पण असायला पाहिजे. नवीन उद्याला येणाऱ्या उद्योजकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सर एक्सपिरियन्ससाठी नवीन उद्योग सांगेल की आपल्या लोकल लोकांना जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट द्या, त्यांच्यामध्ये ते स्किल डेव्हलप करा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सह्याद्री संवादच्या आणि एका नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्याबरोबर आहेत असे उद्योजक ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि यांची स्टोरी ऐकल्यावरती आपल्याला समजतं की सक्सेससाठी तुम्हाला कुठल्याही पदवीची गरज नाहीये. तर आज आपण भेटणार आहोत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक अशोक जोशी सर यांना. तर मी प्रेक्षक तुम्हाला सांगू इच्छितो, सर हे ग्रीन गस्टो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आहेत आणि सरांचा खूप मोठा व्यवसाय आहे. तर सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सह्याद्री संवाद या पॉडकास्टमध्ये आम्ही सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सक्सेसफुल लोकांशी संवाद साधत असतो, ज्यामध्ये ते नट असतील, उद्योजक असतील, कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील. आम्ही त्यांच्या यशाच्या गाथा जाणून घेत असतो. तर सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही बिझनेस कुठे शिकलात? बेसिकली मी सांगायचं तर मी खेडेगावातून आलेलो आहे. मी नोकरीनिमित्त पुण्यामध्ये फिरलो 2004-5 मध्ये. माझं शिक्षण 12th. त्याच्यानंतर माझ्या एका मित्राच्या रेफरन्सने मी पुण्याला जॉबला गेलो, तिथं जॉब केला. तिथून त्याच्या मित्राच्या सोबत आम्ही रूमवर राहत होतो. त्यावेळेस त्यांनी माझ्यातली क्वालिटी ओळखली की तू सेल्समध्ये खूप चांगलं काम करू शकतो. आम्ही रूमवर बसायचो, 4-5 मित्र, गप्पा मारायचो, बोलायचो. तो म्हणला तू सेल्समध्ये खूप चांगलं करू शकतो. त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली संभाजीनगरमध्ये. प्रॉम सेल्स अँड सर्व्हिस नावाची कंपनी, ते L&T डीलर होते त्यांच्याकडे. तर मला पहिला जॉब काय करायचं मला काय माहित नव्हतं. तर त्यांनी माझ्यातली क्वालिटी ओळखली त्या मित्राने आणि त्यांनी मला तिकडे सेलसाठी पाठवलं. त्यावेळेस मी जॉबसाठी स्ट्रगल करत होतो, जॉब मिळत नव्हता, काय करायचं. त्यांनी मला संभाजीनगरला पाठवलं आणि मला सांगितलं तू संध्याकाळी 9 वाजता मी पोहोचलो रात्री. ते मला घ्यायला आले. मी रूमवर गेलो. सकाळपासून मी काम चालू केलं. तर काम चालू केल्यानंतर त्या मित्रानेच मला सगळं रूमवर सगळं शिकवलं. हे टूल टेक्निकली बॅकग्राऊंड माझं काही नव्हतं. त्यांनी मला सगळं शिकवलं, हा कॅटलॉग असं असतं, असं असतं. आणि तिथून पुढे मी सेल चालू केला. तर त्यांच्याकडे मी कंटिन्यू 7 वर्ष जॉब केला. 7 वर्षानंतर मला अजून एक म्हणजे मित्रांनी मला सजेस्ट केलं, तू का नाही करू शकत, तू स्वतःचा व्यवसाय उभा कर, तू करू शकतो. माझे काही कस्टमर होते, कस्टमरही मला सांगायचे अरे तू कर ना, आम्ही तुला सपोर्ट करतो. त्यांच्याकडून मला इन्स्पिरेशन मिळालं. माझ्यासोबतच्या काही मुलांनी बिझनेस चालू केले, त्यांना सक्सेस झाले होते. मनात भीती होती, यार आपलं कसं होणार, बॅकग्राऊंड फंड्स लागतात, काय करणार. पण माझे जो पर्सनल रिलेशन होते कस्टमर सोबत, त्या बेसवर मी तयारी दाखवली. माझं लग्न जस्ट झालेलं होतं. लग्न झाल्यानंतर मला मुलगी झाली. त्यानंतर इमिजिएट एवढं मोठं डिसिजन घ्यायचं होतं, जॉब सोडून बिझनेसमध्ये जायचं. घरच्यांचा त्यासाठी नकार होता, अरे बाबा तू नको करू, आपलं कोणी बिझनेस नाही, तू कसं करशील. मी म्हणलं नाही, मी करतो. मी असं करून मग मी बिझनेस चालू केला. चालू केल्यानंतर मग मला जर्मन कंपन्यांची डीलरशिप मिळाली पहिली. अच्छा. मग त्यांनी सजेस्ट केलं तू कर, कस्टमर दिले त्यांनी मला चांगले. तिथून पुढे माझा बिझनेसचा प्रवास चालू झाला. तर पहिल्या वर्षी मी सेल केलं असेल 50 लाखाचं. ओके. तिथून पुढे मग आजपर्यंत आपण पूर्ण एजे सेल्स कॉर्पोरेशन नावाने मी कंपनी चालू केली. त्यावेळेस चालू करायचं मग फक्त चालू करायचं, काहीतरी बिझनेस करायचं, मग नाव काय ठेवायचं, त्याला काय असेल काहीच माहित नव्हतं. त्या बेसवर मी चालू केलं आणि इथपर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर मग आता 2 वर्षापूर्वी जेव्हा आमचं पूर्ण कंपनी 7 वर्ष पूर्ण नंतर आम्ही विचार केला आपल्याला अजून मोठं व्हायचं तर काय करायला पाहिजे. मग जे चांगल्या कंपनी लोक जे ते आमच्याकडे जॉईन व्हायला तयार होत नव्हते. का तर एजे सेल कॉर्पोरेशन एक छोटीशी कंपनी आहे, याच्यामध्ये कसं जॉईन करायचं. आमचे बँक हॅबिट चांगले असेल तर लोक येत नव्हते. मग डोक्यात थॉट आलं की आपण एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू करूयात. त्यासोबत मला काही एजे सेल मध्ये काही ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या. अजून माझ्याकडे 4 कंपन्या जॉईन झाल्या. त्यांनी एक्सपोजर दिलं. नंतर आम्हाला टाफे ट्रॅक्टर मोटरची लिमिटेडची डीलरशिप मिळाली, सेल्स सर्व्हिस आणि स्पेअर पार्टसाठी. अच्छा. ते 4 जिल्ह्यासाठी मिळाली, नगर, नाशिक, संभाजीनगर आणि जालना. तिथं आम्ही खूप चांगलं काम केलं. त्या बेसिसवर त्यांनी आम्हाला अजून 4 डिस्ट्रिक्ट ऍड करून दिले.
आणि मग ग्रीन गोष्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा उदय झाला की आता आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायला पाहिजे. आपण एक सफिशियंट टर्नओव्हर पण पोहोचले तिथून प्रायव्हेट लिमिटेड शिफ्ट व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे चांगले लोक चांगलं नाव आपल्या मार्केटमध्ये करता येईल. मग 2 वर्षापूर्वी आम्ही ग्रीन गोष्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालू केली. मग त्या कंपनीवरती आता परत आम्हाला मागच्या वर्षभरात आम्ही जर खूप चांगला टर्नओव्हर केला, चांगलं काम केलं, त्यापेक्षा आता आम्हाला JSW ग्रुपची कंपनी एआर कनेक्ट, तर त्यांचं पूर्ण महाराष्ट्र लेवलचं काम आम्हाला मिळालंय मास्टर डिस्ट्रीब्युटर म्हणून. आणि आम्ही आमच्या अंतर्गत एक 25 चॅनल पार्टनर टाकतोय. कंपनी सपोर्ट करते सोलरचे, त्याच्यामध्ये आमच्या डीलरशिप आहे. दुसरी चक्र इनोव्हेशन नावाची कंपनी आहे, Okay. जे पोल्युशन कंट्रोलवर काम करतात. जनसेट मधून ट्रक मधून जे काय धूर कार्बन बाहेर पडतो, तर त्यासाठी ते इमिशन साठी काम करतात. त्याला आपण REC किट म्हणतो. Okay. त्याची आम्हाला पूर्ण मराठवाड्याचं काम मिळालं. त्याचबरोबर सर्व्हिसचं आता आमच्याकडे टोटल 8 जिल्ह्याचं काम आहे. Okay. TMDL टोटल आम्ही 10,500 MC आणि EMC टोटल आम्ही हँडल करतो. आणि असं मग माझा बिझनेसचा प्रवास चालू झाला. तर हा आता तुमच्या बिझनेसचा प्रवास होता. आता आम्हाला थोडं तुमच्या लहानपणाबद्दल जाणून घ्यायचं की कसे तुम्ही हे झालं. लहानपणापासून माझं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं, 1ली ते 4थी. तिथून मी 5वी ते 10वी न्यू इंग्लिश स्कूल कारेगाव म्हणून माझ्या शाळेचं नाव. ओके. त्या शाळेत मी शिकलो. 10वीला मला जेमतेम मार्क पडले होते. त्यानंतर 11वी 12वी मी श्रीरामपूरमध्ये केलं. राव बहादूर नारायण बोरे कॉलेज, रयत शिक्षण संस्थे शाळा होती त्यांच्याकडे. तिथून 12वी मी म्हणजे फेल झालो. घरच्यांनी आग्रह केला म्हणून मी जॉब शोधायला पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर तिथं मित्राच्या रूमवर राहिलो. एका कंपनीत मी स्टोअर किपर म्हणून कामाला लागलो तिथं पुण्यात. 6 महिने स्टोअर किपर काम केलं. तिथं खाण्याचे प्रॉब्लेम, जेवणाचे, त्यावेळेस मला 250 रुपये सॅलरी मिळायची. रूम भाडं, मेस आणि परत जाण्याचे सगळे प्रॉब्लेमच होते. हे सगळं जर्नी करत मी जसं सांगितलं तुम्हाला पहिले की मी माझ्या भावाच्या रूमवर राहायचो. त्याचे काही मित्र कलिग होते. त्यातल्या एका मित्राने ओळखलं, तू सेल्स नाही का, आणि मग असा प्रवास हा चालू झाला. सर तुम्ही आम्हाला आता एवढं सांगितलं की कसं पहिला AJ सेल्स होतं, त्यानंतर आता त्याचं ग्रीन गस्टो एनर्जीज झाले. तुम्ही एवढ्या क्षेत्रामध्ये काम करता, एवढ्या कंपनीज तुमच्यासोबत कनेक्टेड आहेत. तर मग येणाऱ्या 10 वर्षामध्ये ग्रीन गस्टो एनर्जीजला तुम्ही कुठं बघता? सर येणाऱ्या 10 वर्षामध्ये ग्रीन गस्टो स्वतःचं काहीतरी प्रोडक्ट, युनिक प्रोडक्ट लॉन्च करण्याची आमची म्हणजे माझं एम आहे की लोकांना ब्रँड बनवायचं आहे मला कंपनीचा. ग्रीन गस्टो म्हणले की माझं ट्रस्ट आणि फेथ तयार झालं पाहिजे. ग्रीन गस्टोचं प्रोडक्ट येतं हे फुल प्रोडक्ट असणार आहे. त्या लेवलला मी कस्टमरचा आत्मविश्वास जिंकण्याचा प्रयत्न करणार. आणि माझं काही स्वतःचं ब्रँडिंगने प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करायचा आमचा विचार आहे. त्यासाठी सगळ्या प्रकारची मेहनत करायची म्हणजे तयारी आहे. सर तुम्ही आता आपण बोलत होतो त्यावेळी तुम्ही आधी सांगितलं की तुम्ही पुण्याला गेलात आणि एक स्टोअर किपरची चा जॉब करत होता. आजकाल महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतात की अनएम्प्लॉयमेंट हा खूप मोठा प्रश्न बनून गेला. तर त्याबद्दल तुमचं काय? सर अनएम्प्लॉयमेंट पेक्षा सर लोकांकडे स्किल नाही आहेत. आज लोकांना असं झालंय की मला इमिजिएट मोठी कॅबिन, खुर्ची, काचेचे ग्लास इमिजिएट पाहिजे. आणि लोक सोशल मीडियाच्या दुनियेत जगतायत. सोशल मीडियाच्या 4 लोकांच्या गोष्टी घेऊन त्याच्यावरच प्रिडिक्ट करतात आणि त्याप्रमाणे करतात. मेहनत करायला आपली मुलं नाही म्हणतात. म्हणजे एका ठिकाणी काम करायचं म्हटलं किंवा त्याला स्ट्रगल, त्यासाठी लोक तयार होत नाही. जसं मी तुम्हाला बोललो, आता उद्या जर माझा बिझनेस मला माझ्या मुलाला मुलीला हँडओव्हर करायचा आहे, तर मी त्याला 3 वर्ष मिनिमम 1000 डेज कुठल्या तरी एका कंपनीत कामाला टाकणार. कारण ती कंपनी स्मॉल स्केल असेल, ते त्यांनी काम केलं पाहिजे, तरच मी त्याला हँडओव्हर करू शकेल. तसं प्रत्येकात अनएम्प्लॉयमेंट म्हणतात ना, लोकांकडे स्किल नाही, नॉलेज नाही आणि त्यांच्या भरमसाठ अपेक्षा आहे सॅलरीच्या, पगाराच्या. त्याच्यामुळं हा प्रश्न भागतो. आणि ज्याला काम पाहिजे त्याला काम मिळतं, तो काम करतो. याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. उलट आजच्या डेटला माझ्याकडे स्वतःकडे 20 लोकांची रिक्वायरमेंट आहे, मला स्किल लोक मिळत नाहीत. सोशल मीडियाचा जो युथ वरती प्रभाव पडतोय, तो चांगल्या पद्धतीने पडतोय की वाईट पद्धतीने, तुम्हाला काय वाटतं? सर आपण जर पर्सेंटेज बोलत झालं तर 70% तो वाईट पद्धतीने पडतोय. कारण की आजकाल इंस्टाग्राम किंवा रील्स बनवणारे काही लोक आलेत, त्या लोकांच्या ब्लॉगवरती लोकांचे जे त्यांना दाखवतायत आम्ही ब्लॉग म्हणून एवढे पैसे कमवले, त्यामुळं 70% पब्लिक त्या इंस्टाग्रामच्या मागे लागली. 30% लोकच तिथं चांगला पेमेंट घेतात. म्हणजे सपोज आता आपण बिझनेससाठी जर इंस्टाग्रामचा यूज केला तर आपण लाखो लोकांपर्यंत कनेक्ट करू शकतो. त्याचा चांगला वापर. तर शेवटी कोणाला काय घ्यायचंय, काय करायचं हे युथने ठरवायला पाहिजे. मला सक्सेस व्हायचंय. म्हणजे एकाच ठिकाणी 70% लोक अडकलेत. लोकांना इझी सक्सेस पाहिजे. हार्ड वर्क करून सक्सेस कोणाला करायची इच्छा नाही आजच्या डेटला. 30% पब्लिक असे जे घरात काहीतरी बनवतात, प्रोडक्ट बनवतात, इंस्टाग्रामवर टाकतात, ते त्याच्यामध्ये चांगलं काम करतात, त्याचा ते बेनिफिट करून घेतात. 70% लोक फावल्या वेळात रील बनवतात, फावल्या वेळात रील बनवतात, तेच करतात. त्यांना ते बेनिफिट मिळत नाही, वेळही जातो. 30% लोक त्या सोशल मीडियावर सक्सेस होत आहेत. आता महाराष्ट्रात भरपूर उद्योजक उदयाला येतात नवीन.
तर अशा नवीन उदयाला येणाऱ्या उद्योजकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? कारण तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं. मग तुमचे जे एक्सपिरियन्स आहे तुम्ही काय शेअर करू इच्छिता? सर एक्सपिरियन्स साठी नवीन उद्योगाला सांगेल की आपल्या लोकल लोकांना जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट द्या. त्यांच्यामध्ये ते स्किल डेव्हलप करा. बरोबर. जसं की आपण आता डीजे साहित्यामध्ये मावळा इंडस्ट्री तुम्ही Internship program. चालू केलाय. तर तो खूप चांगला कन्सेप्ट आहे. इथं आपल्या लोकांना आपण तयार करतोय, आपल्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट वापरतोय. तर ह्या गोष्टी सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. आता तुम्ही एवढा मोठा बिझनेस निर्माण केला. बिझनेसमध्ये भरपूर अडचणी आल्या. बरोबर. तर अशा वेळी आपल्याला काही लोकांची इन्स्पिरेशन्स मिळतात. काही लोकांकडे बघितल्यावर आपल्याला इन्स्पायरिंग फील होतं. तर पूर्णच महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्यातला नक्की कुठला गुण तुम्हाला इन्स्पायर करतो? त्यांनी आपल्या सोबतच्या लोकांनाही मोठं केलं. वेळच्या वेळी त्यांना वेगळी पद्धत देऊन त्यांना मोठं केलं. माझाही तोच थॉट असतो की माझ्यासोबतचे एम्प्लॉई किंवा माझ्यासोबत जे काम करतात ते माझ्यासोबत ग्रोथ झाली पाहिजे. माझ्या ज्या कंपन्या आहेत तर त्याही त्यांची ग्रोथ झाली पाहिजे. म्हणजे मी जर एखादी गोष्ट माझ्या कंपनीत राबवली ते माझ्या 4 मित्रांना सांगतो, "बुवा तुम्ही हे करा." बरोबर. तर सगळ्यांना सोबत जाऊन मोठं होणं, की सगळ्या सोबत जाऊन काम करणं, हा जी राजांची शिकवण होती. तर ही मला म्हणजे खूप जास्त आवडली आणि मी त्याच्यावर काम करतोय. आत्ता परवाची गोष्ट आहे, आम्ही एक गाडी घेण्याचा विचार करतोय. तर आमचा एक मॅनेजर आहे, त्यांना मी म्हटलं, "बाबा आपण गाडी घेतोय BMW." तर नाही, आपण डिफेंडर घेऊ. हम्म. तर मी त्याला एक गोष्ट सांगितली, जेव्हा मी तुला हाय क्रॉस देईल, तेव्हा मी डिफेंडर घेईल. तर ही जी गोष्ट आहे आपल्यासोबतचे आपले लोकही मोठे झाले पाहिजे. हे राजांचे जे विचार होते, की आपल्यासोबत जे काम करणारे मावळे होते, त्यांनी सेनापती केलं, सरसेनापती केलं किंवा एखाद्या गावची वतनदारी दिली. बरोबर. तर ह्या गोष्टीमुळेच हे लोक राजांसोबत लढत राहिले. राजांसोबत त्यांनी जीवाला जीव दिला. तर ही गोष्ट राजांची सगळ्यांना सोबत जाऊन राज्य घडवणे किंवा सगळ्यांना सुखात ठेवणे हे जे होतं, सगळ्यांनी प्रॉपर सारखं मोठं झालं पाहिजे. ह्या गोष्टीवर मी खूप जास्त काम करतो. आता आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलतच होतो. त्यांनी जे स्वराज्य उभं केलं ते खूप स्ट्रॉंग सिस्टीम वरती उभं केलं. त्यांच्याकडे सर्व गोष्टींसाठी व्यवस्थित गोष्टी आखल्या गेलेल्या होत्या. तर बिझनेसमध्ये सिस्टम असणं किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? आता राजांच्या काळात त्याला 12 बलुतेदार म्हणायचे. बरोबर. सिस्टीम जी होती राजांची ती 12 बलुतेदारवर चालायची पूर्ण. तशी सिस्टीम आपल्या कंपनीत पण असायला पाहिजे. ज्याने ज्याने दिलेलं काम त्याने केलेलं पाहिजे. आता मला असं वाटतं मी नाही तर काहीच नाही. तर राजांचं एक वाक्य होतं, लाखाचं पोशिंदा मिळालं चालेल पण लाख जगले पाहिजे. बरोबर. तर त्या कन्सेप्टवर मला असं म्हणायचं बाबा मी नसलो तरी सिस्टीम चालली पाहिजे, कंपनी चालली पाहिजे, कंपनीत काम करणारे लोक जगले पाहिजे. म्हणजे 12 बलुतेदाराची पद्धत होती राजांची. त्यांच्याकडे मंत्रिमंडळ होतं, न्यायाधीश होता, फायनान्सवाला होता, गावचा सगळा बलुतेदार. तर ती कन्सेप्ट कंपनीत पण आपण त्याला थोडं ऑर्गनाईज करून ती सिस्टम जर आपण बसवली तर आपणही चांगली ग्रोथ करू शकतो. स्वतःच चांगली मोठी कंपनी चांगल्या लेवलला नेऊ शकतो. आणि आपण नसताना सिस्टम चालली पाहिजे. पीसफुल लाईफ आपल्याला जगता आलं पाहिजे. मागची 25 वर्ष मी सगळी पळपळ करतोय आणि माझ्या डोक्यात जो भ्रम आहे, मी नाही तर काहीच नाही. तर हा मला संपवायचा म्हणून सिस्टम खूप महत्वाची कंपनीमध्ये. मी नसताना कंपनी चालली पाहिजे, माझे लोक जगले पाहिजे, लोकांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. यासाठी आपण सिस्टम आणि ऑर्गनाईज करतोय. जसं राजांनी सगळी सिस्टम बसून ठेवली ती 12 बलुतेदार पद्धत. बरोबर. ती काय होतं, हेच होतं, सिस्टमच होती सगळी त्यांनी बसवली. फक्त त्याला नाव वेगळे होते. आज आपण त्याला वेगळ्या पद्धतीने डिपेंड करतोय. एवढंच फरक आहे. सर तुम्ही नुकतेच जर्मनीला जाऊन आलात. तर त्यावेळी तुम्ही तिथं नक्की काय काय ऑब्झर्व्ह केलं? की आपल्याकडच्या पद्धती, त्यांच्याकडच्या पद्धती, त्यांच्याकडे व्यवसाय करायची पद्धती, आपल्याकडे व्यवसाय करायची पद्धती काय सांगू? सर सगळ्यात मध्ये मला सांगतो, जेव्हा आम्हाला जर्मनीमध्ये मी इमो एक्झिबिशन असतं आमचं. मी ज्या इंडस्ट्रीत काम करतो, कटिंग प्रेस, माझ्याकडे जर्मन ब्रँड आहेत. तर त्या इंडस्ट्रीचं तिथं खूप मोठं एक्झिबिशन असतं. म्हणजे पूर्ण जगातून लोक येतात तिथं नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च करतात. तर मी जेव्हा निघालो संभाजीनगरवरून पुण्यासाठी फ्लाईट येण्यासाठी, त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार आला, आपण चाललोय तिकडून, म्हणजे सगळे लोक जातात तिकडून जर्मनीचे प्रोडक्ट भारतात आणण्यासाठी जातात. बरोबर. मी डोक्यात विचार केला, नाही, मला इंडियाचं प्रोडक्ट जर्मनीत विकण्यासाठी मी चाललोय. माझं काय खर्च होईल ते काही बघित म्हटलं मी, पण मला इंडियाचं प्रोडक्ट जर्मनीत विकायचं आहे. तिकडं मी प्रोडक्ट नाही आणणार. मी ऑलरेडी जर्मन लोक डेव्हलप करतोय. बरोबर. जर्मन माझे 4 कस्टमर्ससोबत मी इथं काम करतोय. ओके. तर जाताना मी फोन केला, मी एक व्हिजिटिंग कार्ड बनवलं, सर्चिंग पार्टनर इन युरोप. ओके. माझ्या व्हिजिटिंग कार्डवर लिहिलं, माझे पूर्ण मी काय करतो सगळं लिहिलं आणि ते मी कार्ड सगळं तिथं एक्झिबिशन वाचलं. साधारण तिथं 3,500-4 हजार लोक असतात टोटल एक्झिबिशन. त्याच्यामध्ये आमच्या कामात जे होते कंट्रोल्सवाले सगळ्यांना मी ते कार्ड वाटलं. तिथं फिरलो, सगळ्यांशी डिस्कस केलं. तर तिथं सगळ्यात जास्त मी स्टॉल बघितला चायनीज लोकांचे. म्हणजे प्रत्येक सेगमेंटमध्ये चायनीज 30% शेअर होता त्यांचा. बापरे. म्हणजे प्रत्येक सेगमेंटमध्ये चायनीज लोक 30% आणि वेल टेक्नॉलॉजी, वेल फुल प्रूफ प्रोडक्ट तिथं होते. तिथं इंडियामधले मला हार्डली 0.1% लोक सापडले की जे तिथं स्टॉल लावले त्यांनी. आणि मग मी विचार केला, आपण तर कार्ड छापून आणले,
मी डोक्यात विचार केला फ्लाईट मस्त नाही, आपण तिकडून काय नाही आणणार, आपण इकडून तिकडे बरोबर. प्रोडक्ट विकायचं. मी स्वप्न घेऊन तिकडे गेलो. माझ्यासोबत माझे मित्र होते, म्हणलं अरे असं काही होत नसतं कोणी पहिल्या प्रयत्न. म्हणलं ठीक आहे, बघू आपण प्रयत्न करू, काय होईल. कार्डचे पैसे जातील, कार्ड वाटून येऊ. कार्ड मी वाटले तर म्हणजे माझं गुड लक खूप चांगलं की मला पहिल्याच वेळेस मला एक ऑर्डर मिळाली तिकडून. वा. जर्मन ऑर्डर मिळाली, मी ते प्रॉपर प्रोडक्ट सक्सेस केलं, म्हणजे एक्सपोर्ट पण केलं. आणि त्या कस्टमरची माझी ऑर्डर चालू झाली. वा. आणि त्याच्यानंतर आता परत आमचं प्लॅनिंग आहे जर्मनीला जाण्याचं, त्याच ओके. कस्टमरला भेटायला. तर असं आपण ठरवलं की आपण म्हणतो ना की तुमची विल पॉवर Will खूप power. स्ट्रॉंग पाहिजे, तर ती नक्की काम करते. बरोबर. जर्मनीमध्ये गेल्यावर मला एक गोष्ट प्रामुख्याने कळली की ते लोक डिसिप्लिन हम्म. आणि टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यामध्ये ते खूप आपल्या म्हणजे पेक्षा एक्सपर्ट आहेत किंवा इझिली करतात. हम्म. हे त्यांच्याकडे मी 3-4 शॉपला व्हिजिट केली. छोट्या छोट्या कंपन्या होत्या त्यांच्या, हार्डली 1000-1500 स्क्वेअर. त्यांच्याकडे ज्या मशिनरीज होत्या, त्यांच्याकडे जे डिसिप्लिन होतं, जे मटेरियल त्यांनी टेबलवर ठेवलं होतं किंवा त्यांच्याकडे ज्या चेकिंग मेथड होत्या हम्म. त्या खूप कॉस्टली होत्या, पण त्यांनी ते अडॉप्ट केल्या, त्यांच्याकडे ठेवल्या होत्या. त्या बेसवर ते वे आर जर्मन बेस्ट हम्म. हे ते प्रूव्ह करू शकत होते. बरोबर. आणि तिकडून आल्यानंतर मी विचार केला, यार आपण त्या लेवलला असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पण अडॉप्ट करायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे आपण एका ठिकाणी खर्च करतोय म्हणतो यार नाही यार कशाला, पण ते खूप इम्पॉर्टंट असतं. बरोबर. रिपोर्ट प्रॉपर पाठवणं किंवा सिस्टीम, आणि ते लोक 5 दिवस काम करतात, शनिवार रविवार काम करत नाही. हम्म. तर आणि पण 5 दिवस शार्प त्या कंपनीचे एमडी 8:30ला कंपनीत होते आमच्यासोबत. तर त्यांचे डिसिप्लिन आणि नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्याची किंवा जे आतली कामाची पद्धती खूप सुसंगत आणि खूप छान होती. त्या बेसवर ते खूप चांगला प्रोडक्ट डिलिव्हर करतात. आता तुम्ही सांगत होता की चायनीज भरपूर कंपन्या होत्या, तर मग आपण बघतो की भारत वर्सेस चायना होतं भरपूर ठिकाणी. मग भारत कुठंतरी थोडासा मागं पडतोय या क्षेत्रांमध्ये वगैरे, तुम्हाला वाटतंय का? असं नाही सर, आपण लोक प्लॅटफॉर्म मिळत नाही आपल्याला किंवा आपण नको त्या ठिकाणी पैसे टाकतो आणि ज्या ठिकाणी टाकायला त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. म्हणजे तिकडून गेल्यावर मला कळलं की आपल्या इंडियामधले प्रोडक्ट बनवणारे खूप चांगले चांगले लोक आहेत, हम्म. पण ते छोटेसे इन्व्हेस्ट पाहिजे तिथे जाऊ शकत नाही किंवा हा. गव्हर्नमेंट एवढं हेल्दी त्यांना पॉलिसीज देत नाही किंवा काही गोष्टी असतील त्या होत नाही. बरोबर. म्हणजे तिथं एक्झिबिशनला जाऊन थांबणं बसणं हम्म. हे जर केलं त्याचा इम्पॅक्ट नक्कीच चांगला येतो. सर आता आषाढी वारी येते आणि दरवर्षी तुम्ही वारीला जाता, तर मग ह्या माग तुमची नक्की फिलॉसॉफी काय आहे? की म्हणजे वारीला प्रत्येक वर्षी जाणं आणि सर आपल्या इथं कसं असतं, आपण सगळे खेडेगावातून आलोय आणि मला असं वाटत होतं की आपण काहीतरी जर एका लेवलला पोहोचलोय तर आपण देणाऱ्यामध्ये असावं. बरोबर. तर आमची वारी नीती गावातून पंगत असते आमची किंवा वारीसाठी काय अर्थसहाय्य असतं, मी ते प्रत्येक गोष्टी करतो. ह्या वर्षी आम्ही वारकऱ्यांसाठी छत्री प्लॅन केलंय कंपनीतर्फे. अच्छा. तर आम्ही गावच्या वारकऱ्यांना जे 12 तारखेला निघणार त्याचं आम्ही त्यांना छत्री वाटप करणार आहोत सगळ्यांना. ओके. आणि आपण जर देणाऱ्यामध्ये देऊ शकतो, आणि मला सोशल गोष्टीची आवड असल्यामुळं हम्म. मी या गोष्टी आवर्जून करतो. सर एवढ्या वर्षांचा तुमचा प्रवास आहे, एवढ्या गोष्टी तुम्ही बघितल्या, एवढ्या गोष्टीतून तुम्ही गेलाय आणि आता एवढी मोठी सक्सेसफुल कंपनी तुम्ही उभा केली, तर मग ह्या प्रवासाचं, ह्या सर्व गोष्टींचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? सर आपलं आराध्य दैवत तुम्ही म्हणाल तर आई वडील. बरोबर. आई वडील आणि माझी मिसेस, माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली प्रत्येक वेळेस, माझ्या वाईट काळात पण चांगल्या काळात पण. आणि याच्याबरोबर सेम पिलर जर तुम्ही जर बघाल तर माझे मित्र. ओके. मित्र ही माझी सर ॲज ॲसेट आहे. बर. म्हणजे माझ्या मित्रांच्या विल पॉवरवरती मी उभा राहिले, तू कर रे आम्ही आहे, असे म्हणणारे मित्र मी कमवलेत. बरोबर. त्यांच्या भरवशावर मी इथपर्यंत पोहोचलोय. मित्रांच्या रेफरन्सनीच मी इथपर्यंत आलोय. मला मोठमोठे डीलरशिप मिळाल्या चांगल्या कंपन्यांच्या. तर ह्या सगळ्या माझ्या जर्नीमध्ये हे लोक खूप महत्वाचं हे करते. सर थँक्यू, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवरती आलात आणि तुमचा एक्सपिरियन्स, तुमची जर्नी आमच्याबरोबर शेअर केली, त्याबद्दल आम्ही थँक्यू, तुमचे खूप आभारी आहे. धन्यवाद सर. तर आजचा हा पॉडकास्ट मला वाटतं येणाऱ्या उद्योजकांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल, आणि असेच प्रेरणादायी पॉडकास्ट बघण्यासाठी सह्याद्री संवादला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या नवोदित उद्योजकांशी शेअर देखील करा.